जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू असलेले जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। काही ठिकाणी सिमेंट रस्ता एक पट्टी तयार झाला आहे, पण अरुंद पट्टीमध्ये 2 वाहने बसत नाही। यामुळे अनेकदा आपला जीव गमवावा लागत आहे। मंगळवारी सकाळी मोटरसायकल व आयशर टेम्पो यांच्यात अपघात झाला। अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय। जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। रुपेश फक्कड नाईक नवरे असं जखमी व्यक्तीचं नाव आहे। अनेक वेळा अपघात झाले आहेत। या अपघातात मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत। लवकरात लवकर रस्ता काम व्हावी अशी मागणी जनतेमधून होत आहे। यंदाच्या वर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिल्याने व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने कांद्याच्या आकारावर व विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। अवकाळी पावसामुळे तालुक्यात कांद्याच्या काढणीला वेग आला आहे। कांदा काढणीसाठी इतर गावातील मजूर कांदा उत्पादकाच्या शेतात दाखल झाले आहेत। हे मजूर प्रति 1 एकर 12 ते 13 हजार रुपये प्रमाणे कांदा पीक काढणीची मजुरी घेत आहेत। सध्या मजुरांना 400 ते 500 रुपये मजुरी शेतकऱ्याला द्यावी लागत आहे। बहुतांश ठिकाणी कांदा काढणी पूर्ण झालेली असून कांदा शेतातच अरणी काढून साठवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असताना विहिरीच्या काठावरील मोठ्या दगडाच्या आडोशाला एक युवक बसला। त्या युवकाच्या अंगावर दगडाची मोठी शिळा कोसळल्याने चिरडून जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढलाय। ही घटना लखमापुरी शिवारात बुधवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास घडली। संदीप लहू खंडागळे असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। उन्हाची तीव्रता वाढत असताना शेवगाव शहरात 15 दिवसातून एकदाच पाणी येते। उघडल्या नाल्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे, तर खराब रस्त्यांमुळे माना पाठेचे दुखणे वाढले आहे। असा तक्रारीचा पाडा वाचत तातडीने नागरिक सुविधांची पूर्तता करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनशक्ती आघाडीच्या वतीने शेवगाव नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी यांना देण्यात आलाय। अहिल्यानगरमधील व्यापाऱ्यासाठी महायुतीच्या सरकारच्या मार्फत विविध सेवा सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले। नेप्ती बाजारपेठेतील कांदा मार्केटमध्ये प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधलाय। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संत श्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या आवारातील झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले। बुधवारी सायंकाळच्या देवदैठण परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। या जोरदार वादळी वाऱ्यात हे झाड उमलून खाली पडलंय। संगमनेर शहरातील मदिनानगर येथे अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी 2500 किलो गोमांस व इतर 1000 रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 5,01,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। अटकेत केलेल्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नगर तालुक्यातील जेऊर गावात गोवंशीय जनावरांची हत्या करण्यात येत असून गावातील कत्तलखाने तत्काळ बंद करण्यासाठी जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। बुधवारी पंचक्रोशीतील तरुणांनी हनुमान जयंती दिनी गोमांसाची वाहतूक करणाऱ्याची घटना उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जातो। तसेच आराध्य दैवत बायजामाता देवस्थानच्या पायथ्याशी होत असलेली गोवंशीय जनावरांची हत्या थांबवून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने अनेक भागात पाण्याची बोंबाबोंब सुरू झाली। हंडाभर पाण्यासाठी वणवण केली जात आहे। शेतातील चारा पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत। जिल्ह्यात टँकरची मागणी वाढली आहे। काल बुधवारच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 216 गावे आणि छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांसाठी दररोज 214 टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे। वाकोडी येथे विषारी औषधाचे सेवन करून अल्पवयीन मुलीने आपली जीवनयात्रा संपवली। साक्षी दत्तू जाधव असं मृत अल्पवयीन मुलीचं नाव आहे। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। नगर तालुक्यातील वाळुंज गावच्या शिवारातील पाचपुते यांच्या शेतात साक्षी जाधव हिने 20 एप्रिल रोजी विष औषधाचे सेवन केले। तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं।
तिच्यावर गेल्या 3 दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना तिचा मंगळवारी मृत्यू झालाय. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.